वाव मधुरा, लुकिंग गॉर्जियस. थँक्यू. आदित्य कम्प्लीट फ्लॅट होणार आहे. तो अजून आला नाहीये ना? हो यार, यायला पाहिजे होता आत्तापर्यंत. हो ना, मी फोन करते त्याला. मधुरा, आता काय सांगायचं हिला? हा बोल मधुरा. अरे बोल का, कुठंच तू? इथे तयार होऊन थांबली आहे. किती वेळ झाला यार आदित्य? आपल्याला जायचं ना डिनरला? अगं हो, पण मी साईटवर अडकलोय आणि मला वाटत नाहीये की मी वेळेत पोहोचेन म्हणून. खूप उशीर होईल मला. असं काय? अरे आदित्य, तू आपलं आधीच ठरलं होतं ना. तू त्याला सरळ सरळ नाही सांगायचंस ना. सगळा मूड ऑफ झाला माझा. कम ऑन मधुरा. अगं मिहिरला कसं नाही सांगणार? ऑफिसचं काम आहे आणि कितीही झालं ना तरी काम आधी आणि पर्सनल गोष्टी नंतर. जाणं भाग होतं मला. ते मला पण कळतं, पण तू मला आधी सांगायचंस ना. तू सांगितलं नाहीस म्हणून मला जास्त राग आला. असंच परस्पर निघून गेलास. इतकं सगळं ठरलेलं असताना. आदित्य, अरे माझ्या इमोशन्सचा तू काही विचारच केला नाहीस. माझ्या इमोशन्स इम्पॉर्टंट नाही आहेत का? ऐक ना मधुरा. जाऊ दे, कळलं मला. सॉरी मधुरा. काय ग, काय झालं? एवढी का वैतागलीस? साईटवर काम आहे असं म्हणाला. उशीर होतोय त्याला यायला. मग आता काय करणार? मला काय माहिती. जाऊ दे, काय करायचं ते करू दे. मी सटकते. मधुरा, अगं मी थांबले असते तुझ्यासाठी, पण खूप उशीर झालाय ग. मी निघू का? तुम्ही थांबून असे काय करणार? बाय. बाय. वाव, काय मस्त दिसते मधुरा. हे सगळं त्या आदित्यसाठी करते. माझा प्लॅन सक्सेसफुल झालाय की नाही चेक करावं लागेल. वाव, पार्टीचा मूड दिसतोय आज. नाही. नाही? मग इतकी छान तयार झालीस ते? पण काय उपयोग? फ्रेंड बरोबर डिनर प्लॅन केला होता. आता तो प्लॅन कॅन्सल झालाय. जमत नाहीये म्हणे. उशीर होणार आहे यायला. उशीर होणार आहे तर उशीर होणार आहे. ठीक आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी वाट बघणार आहे. ठीक आहे ना, मग मूड का ऑफ करतेस? इतकी सुंदर दिसतेस, मग मूड ऑफ असलेला चेहरा नाही शोभत. फ्रेंडला उशीरच होणार आहे ना, मग ठीक आहे. अगं उशीर होणार आहे का येणारच नाहीये काय माहिती. हा, म्हणजे मी एक सजेशन देऊ का तुला? काय? आपण जाऊया डिनरला. जाऊ करायचं बरोबर. कळेल आदित्यला. वाटू दे जेलस. नाही म्हणजे बघा, आपण त्या दिवशी जसं शॉपिंगला गेलो होतो तसं डिनरला जाऊया. या फ्रेंड सोबत डिनरला तर येऊ शकतेस ना तू? करेक्ट आहे, बरोबर आहे. आपण जाऊया. येस, मी कार काढतो, तू गेट पाशी थांब. येस, ओके. वाट बघतोय, ये लवकर. आता कळेल बरोबर आदित्यला. सारखा मला डिच करत असतो ना. तर आज मला मिहीर बरोबर गेलेली बघून तो जेलस होईल आणि मग मला कळेल आदित्यच्या मनात माझ्याविषयी काय आहे. अरे आलीस? हो. काय, कसा गेला आजचा दिवस? एकदम छान. तुझा? माझा काय फक्त वेळ घालवायचा असतो. दुसरं काय. मित्राची तब्येत कशी आहे रे तुझ्या? हा, बरा आहे तो. आणि तुझी तब्येत बरी आहे ना? हा, ठीक आहे. अरे देवा, विसरलो. काय? अगं औषध आणायला विसरलो. हो हो, त्यात काय एवढं. आदित्यला सांगते ना, तो आणेल येताना. आदित्यला कुठलंही काम सांगितलं की आपण केवढे बिनधास्त होतो. नाही, आदित्यबद्दल बोलायचा मूड दिसतोय मामाचा.
तसं त्याचं मत चांगलंच आहे आदित्यबद्दल. आणखी जरा कळलं तर बरं होईल. हो ना, किती कमी वेळात किती छान मिक्सअप झाला ना तो घरात. हो, म्हणजे असं वाटतच नाहीये की तो आपल्या घरातला नाहीये. खूप चांगला मुलगा आहे. त्याला आता नोकरी लागली आहे, लवकर सेटल होईल तो. खूप गुणी मुलगा आहे तो, सालच आहे. परिस्थितीची चांगली जाणीव आहे त्याला. तरुण मुलांच्या डोक्यात जशी हवा असते ना तशी त्याच्या नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे तो स्वतःचा नाही विचार करत, कुटुंबाचा विचार करतो. तुला सांगतो मीरा, त्याला नोकरी असो म्हणजे छोटी असू दे मोठी असू दे, त्याच्याकडे पैसे असू दे किंवा नसू दे, हा मुलगा ना आपल्या जवळच्या माणसांना सुखी आणि समाधानी ठेवण्यासाठी धडपडत राहणार कायम. अरे हो, हा औषधाचा कागद घेऊन येतो. अम्मा, तुझ्या बोलण्याने मला किती आनंद झाला मी सांगू नाही शकत. आता मी लवकरात लवकर तुला आदित्यबद्दल सगळं सांगून टाकेन. म्हणजे तुझ्या मनातली माझ्याबद्दलची काळजीही दूर होईल आणि मधुराच्या मनात असलेल्या आदित्यबद्दलचा गैरसमजही दूर होईल. अगं बाई, तांदूळ फेकते आणि खडे खाते मी. शी. दादाने खरंच रील बनवलं असेल का? कसं कळणार मला? काही कळत नाही या माणसाला, काही कळत नाही दादाला. त्या पोरींचा एवढा पुळका आहे ना त्याला, सगळी प्रॉपर्टी त्या पोरींच्या नावावर करायला मागे पुढे बघणार नाही. काय गरज आहे? लग्न झाल्यावर मिळेल ना त्यांना त्यांच्या घरची प्रॉपर्टी. तुम्ही तुलाच काहीतरी केलं पाहिजे ग बाई. हात पाय हलवायला पाहिजे. काय करावं? वकील गाठू का एखादा? पण वकील कुठून मिळणार मला? त्यांच्या ओळखीचे आहेत भरपूर, पण नको ग बाई. मला दादाचा पुळका फार. कामात खोडा घालते दोघात. नको. साठेबाई. हा, साठेबाई असल्या उपद्व्यापात मला नक्की मदत करते. हो, त्यांच्या ओळखीचे असतील भरपूर वकील. हा, साठेबाई समू बोलते. साठेबाईंशी बोलते? ऐकायला लागणार. मीराताईसाठी स्थळ असणार. मला ना एक काम होतं तुमच्याकडे. ठरलं का तुमचं काय करायचंय ते? नाही, ते दादाला विचारून मी सांगते तुम्हाला. माझं जरा वेगळं काम आहे. हो, काय काम होतं? तुमच्या ओळखीचा एखादा वकील आहे का? हो, अगं बाई, वकील आहे की, पण वकिलाकडे एकदम काय काम होतं? आहे काम, म्हणजे खाजगी काम आहे माझं. प्रत्यक्ष भेटलात की मी सांगेन हो तुम्हाला. पण अगदी ओळखीचा हवा बरं का. म्हणजे इतका ओळखीचा की मी काम सांगितलं आणि केलं पाहिजे माझं काम. वजन आहे ना तुमचं? आहे ना, घ्या नंबर घ्या लिहून. हा हा हा, हो हो हो, घेते. एकच मिनिट थांबा. हा, सांगा. वकिलाकडे काय काम आहे आईचं? नाही नाही, काहीतरी गडबडजनक प्लॅन दिसतोय. लक्ष ठेवावं लागणार आहे आईच्यावर. आपण मधुरे मॅम. हो, वेलकम मॅम. या, तुम्ही इथे टेबल बुक केलं होतं. काय उपयोग टेबल बुक करून? वा,
खूप मस्त रेस्टॉरंट आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडचा अँबियन्स खूप मस्त आहे. थँक्यू. मेनू कार्ड. ऐक ना, एक मंचाव सूप विथ फ्राईड नूडल्स. येस सर. मॅमना खूप आवडतात. काय? सॉरी. ऐक ना, गैरसमज नको करूस. म्हणजे तू तशी नेहमीच सुंदर दिसतेस, पण आज खूप सुंदर दिसतेस. थँक्यू मिहीर. तू आर्किटेक्ट आहेसच, सो ब्युटी अप्रिशिएट करण्याची नजर आहेच तुझ्याकडे. थँक्यू. आदित्य बरोबर यायचं म्हणून मी इतकी तयार झाले होते, पण यायला लागले या मिहीर बरोबर. असो, राग कंट्रोल करून नीट तरी वागलं पाहिजे याच्याशी. सॉरी. फोन. मेहतांचा फोन आहे, घ्यावा लागेल. ऑफकोर्स. हा सर, बोला ना. हो हो हो, मी पाहिलंय. मी एकदा दीपकशी बोलतो. किती बोर करतो हा मिहीर. काही बोलावं असं पण वाटत नाही त्याच्याबरोबर. आदित्य समोर असला की कसं बोलत राहा असं वाटतं. त्याच्यात काहीतरी वेगळाच चार्म आहे, वेगळाच ऑरा आहे. पण इतकं सगळं करून तो आलाच नाही. यू हॅव टू रिपेंट. त्याने आजची डेट मिस केली आहे ना, मी त्याला पश्चाताप करायला लागेल. येस, आदित्यला जेलस करण्यासाठी बेस्ट आयडिया. हा सर, आपण एक काम करूया का? आपण उद्या बोलूया प्लीज. ओके, बाय बाय बाय. सॉरी, खूप वेळ फोनवर होतो ना मी. नाही इट्स ओके. कामाचा फोन आहे म्हणल्यावर घ्यायलाच पाहिजे. पण आपण फोनचा इतरही काही उपयोग करू शकतो. म्हणजे? सेल्फी काढूया रे, चालेल? चालेल म्हणजे काढूया ना. बघू ना सेल्फी. हा, बघू ना प्लीज. ओ, मला सेंड करशील? हो. आता बरोबर जेलस होईल आदित्य, पण त्यासाठी फुकट मिहीर बरोबर सेल्फी काढायला लागला. मिहीर ऐक ना, सूपची ऑर्डर कॅन्सल कर. का? अगं तुला आवडतं तेच मागवले मी. मला वाईन घ्यायची. मधुरा आणि वाईन? आय नो मी नेहमी नाही घेत, पण आज घ्यावीशी वाटते. ओके, नो इशू. आज मौसम भी है, मौका भी है और दस्तूर भी. ओके, एक्सक्यूज मी. येस सर. एक्झॅक्टली उलट आहे मिहीर. आदित्य नसताना कसला मौसम, कसला मौका आणि कसला दस्तूर. मला सहन होत नाही आदित्य तुझं माझ्या बरोबर नसणं. कुठे आहेस तू? आला चहा घेणार? नाही, आता नको. बरं, मधुरा काय म्हणाली? तू पोचू शकत नाहीस म्हटल्यावर? वैतागली होती खूप, ऐकतच नव्हती. किती उशीर झाला तरी तू येच असं म्हणत होती. तिचा राग काढणं खूप कठीण जाणार आहे. इतकी हट्टी आहे ना ती, आणि एकदा चिडली की काही विचारूच नको. रागाच्या भरात काही केलं नाही म्हणजे मिळवलं. तिने ऑलरेडी गडबड केली मीरा. म्हणजे ती मिहीर सोबत डिनरला गेली काय? आणि मुद्दाम मला सेल्फी सुद्धा पाठव. अरे देवा,
काय झालं या मुलीला? आदित्य, म्हणजे मधुरामध्ये आणि मिहीरमध्ये फार काही फरकच नाही. मधुराने नाही म्हटल्यावर मिहीरने जो ताईपणा केला तर तेच करते ही. मला वेगळंच टेन्शन आलं. कसलं? मधुरा जर मिहीर सोबत अशी जवळीकीने वागत राहील, त्याने त्याचा काही वेगळा अर्थ काढ आणि पुन्हा काही चुकीचं घडलं तर? कारण मधुरा मिहीरला हो म्हणणार नाही हे तर उघड आहे. मला ती का वागते ना तेच कळत नाही आदित्य. यावेळी काही झालं ना तर चूक फक्त आणि फक्त मधुराचीच असेल. मी तिला ह्यातून बाहेर काढायला हवं, तिला समजवायला हवं आदित्य. ते सुद्धा लवकरात लवकर. याच घरी आली की तुझ्या पद्धतीने एकदा समजावते. ते करेनच मी. मीरा, प्लीज एकदा कन्फर्म करून घे, मधुराच्या मनात माझ्याविषयी तसं काही नाही आहे ना? मी आलोच मामाला औषध घेऊन. मधुरा, मधुरा बस आता. पुढे काय? पुढे गेला. ए बेटा, हा मॅम, काय आलं? बोला ना. काय बोलायला काय तुला कळत नाही? मधुरा, कळत नाही, ग्लास रिकामा आहे ना? मधुरा प्लीज एक मिनिट. तू जा, हा बघ ना. तू जा. ए तू मी बघतो. तू जा, मी बघतो. ए, काय चाललंय? काय चाललंय? तर तू खूप हाय झालीस. आपल्याला निघावं लागेल. प्लीज घरी जाऊया. मी सोडतो तुला. प्लीज. सॉरी मी एक छोटस पेज. हा पेग कोणासाठी? आदित्यसाठी. आज या ठिकाणी आदित्य नाही आला. आय हेट हिम. नेहमीच मला इग्नोर करतो. मला कधीच भाव देत नाही. तुला माहितीये, आदित्यच्या बर्थडेला आदित्य आणि मीरा त्यांनी केक कापला. दोघांनी टेरेसवर. मला सांगितलं पण नाही. हा, सांगितलंच नाही. ओके यार, ओके. तू मी त्याचा रिस्पेक्ट करतो. आय नो. पडू काय तिला इतका इम्पॉर्टन्स द्यायचा का यार? जे तू माझ्या बरोबर केलंस, इट सीम्स तेच तुझ्या बरोबर होते मधुरा. I miss you. I love you.